नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 31 मे 2026 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट आज MPSCने जाहीर केलेले आहेत. हे हॉल तिकीट मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. हे नोटिफिकेशन आज आयोगाने टाकलेलं आहे. 31 मे 2026 रोजी ही जी पूर्व परीक्षा होणार आहे याचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला mpsconline.gov.in हे आपल्या MPSCच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. तसेच हे हॉल तिकीट डाउनलोड करताना जर तुम्हाला काही इथं प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही इथं दिलेला ईमेल ID किंवा कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही इथं संपर्क साधू शकता. सो आता आपण हे हॉल तिकीट मोबाईलवर कसं डाउनलोड करायचं ते बघूया. सर्वप्रथम तुम्हाला mpsconline.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट इथं ओपन होईल. इथं तुम्ही बघू शकता लॉग इनचं ऑप्शन आहे. या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल आणि इथं तुम्हाला तुमचं रजिस्टर्ड ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. सो MPSCला तुम्ही जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे तुमचा आणि किंवा मोबाईल नंबर आहे त्याच्यापैकी एक इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे कॅप्चा येईल. त्या इमेजमध्ये काही डिजिट्स असतील ते तुम्हाला टाकून इथं एंटर करायचे आहेत. इथं लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊ. इथं तुम्ही बघू शकता माय अकाउंटचं ऑप्शन आहे. या माय अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट इथं ओपन होईल. तुम्ही बघू शकता तुमची इथं प्रोफाईल समरी असेल, तुमचा इथं फोटो, नाव वगैरे या सर्व गोष्टी इथं दिलेल्या असतील आणि इथं खाली बघू शकता माय ॲप्लिकेशन्स. आपण MPSCसाठी आजपर्यंत जेवढे काही ॲप्लिकेशन्स इथं केलेले आहेत ते सर्व इथं येतील. हे ॲप्लिकेशन तुम्ही इथं बघू शकता आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला इथंच स्क्रोल करून आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. ही जी ॲड आहे ती 132 नंबरची ॲड आहे आणि आपल्या या परीक्षेचं जे नाव आहे ते तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाईंड प्रिलिम्स एक्झामिनेशन 2026 आणि इथं पुढे व्ह्यूचं ऑप्शन आहे. या व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे वेबसाईट ओपन होईलच, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट इथं नमूद करायची आहे की हे हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्ही Google Chrome हे ब्राउझर तुम्ही इथं यूज करू शकता. कारण की इतर ब्राउझर जसे की ओपेरा आहे त्याच्यामध्ये हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. सो तुम्ही Google Chrome किंवा फायरफॉक्स हे ब्राउझर्स इथं तुम्ही वापरू शकता. तसेच तुम्ही Google Chromeवर गेल्यानंतर तुमची जी वेबसाईट आहे ती डेस्कटॉप व्ह्यू मोडमध्ये ओपन करा. कारण की डेस्कटॉप व्ह्यू मोडमध्ये आपण ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपलं हॉल तिकीट आपल्याला वरी राईट कॉर्नरला दिसेल. सो इथं आपण व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्ही बघू शकता राईट कॉर्नरला इथं ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे. या ॲडमिट कार्डसमोर व्ह्यूचं ऑप्शन आहे. या व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आलेला आहे. सो तुम्ही इथं डाउनलोडवर क्लिक करा आणि तुमच्या हॉल तिकीटची PDF डाउनलोड होऊन जाईल. सो अशा प्रकारे हे आपलं हॉल तिकीट इथं येऊन जाईल. तुम्ही हॉल तिकीटमध्ये तुमचं फोटो, तुमचं सिग्नेचर इथं चेक करून घ्या, बरोबर आहे का, तुमचं नाव बरोबर आहे दिलेलं आहे का हे बघून घ्या. तसेच तुमचं इथं सेंटर तुम्ही बघून घ्या. 31 मे 2026 रोजी आपली ही जी परीक्षा आहे, पहिला जो पेपर आहे GSचा तो 10 ते 12 मध्ये होईल आणि CSATचा पेपर 3 ते 5 मध्ये होईल. तसेच परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशाची वेळ ही पहिल्या पेपरसाठी 9:30 आहे आणि दुसऱ्या पेपरसाठी 2:30 आहे. बाकीच्या सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्ही खाली वाचून घ्या. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू आणि परीक्षेसाठी बेस्ट विशेष.